कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. तर आमच्या लाईफ जर्नी अँड होम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत आहे. आणि जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आम्ही आपल्या सोबत शेअर करणार आहोत आमची लास्ट वीकला आम्ही गोवा ट्रिप केली, तर त्या संदर्भामध्ये आम्ही थोडीशी माहिती देणार आहोत आणि आमची गोवा ट्रिप कशी झाली ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही या दिवसांमध्ये कोविडच्या सिच्युएशन मध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचे दोघी वॅक्सिनेशन झालेले हवेत आणि तसा युनिव्हर्सल पास तुमच्याकडे हवा तरच तुम्ही ट्रेनने किंवा बाईकने तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात आणि तुम्हाला गोव्यामध्ये एंट्री दिली जाईल. अदरवाईज तुम्ही 72 आवर्स बिफोरचा जे टेस्ट आहे त्याचे निगेटिव्ह रिपोर्ट्स घेऊन जाऊ शकतात, किंवा जर तुम्ही डायरेक्ट जाणार असाल तर तिथे स्टेशनवरती किंवा एअरपोर्टवरती तुम्हाला टेस्ट करून घेतल्या जातील आणि त्या निगेटिव्ह असेल तर तुम्हाला तिथे एंट्री दिली जाईल. तर या गोष्टीचा विशेष ध्यान ठेवा आणि त्याप्रमाणे आपली टूर प्लॅन करायला आहे. तर उगाच आपला वेळ आणि आपला डिसमूड होतो, म्हणून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आम्ही आता आज तुमच्यावर शेअर करणार आहोत की आम्ही नॉर्थ गोवाला आम्ही फिरायला गेलो होतो. मुळात गोवा जर फिरायचं असेल तर नॉर्थ गोवा असू दे किंवा साऊथ गोवा असू दे, मिनिमम तुमच्याजवळ 4 ते 5 दिवस हवेत, तर तुम्ही वेल प्लॅनिंग करू शकतात आणि त्या प्रत्येक गोष्ट पाहू शकतात आणि त्यासाठी योग्य वेळ देऊ शकतात आणि आनंदही घेऊ शकतात त्या गोष्टीचा. आणि असं 2 किंवा 3 दिवसामध्ये ते पाहण्यासारखं ठिकाण नाहीये. तर त्यामुळे जर तुम्ही जाणार असाल तर वेल प्लॅनिंग करून जा. एखाद दिवस तुम्ही एक्स्ट्रा ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहता येतील. मेन म्हणजे तुमची घाई होणार नाही तर उगाच आपण एवढ्या दूर जातो आणि मग घाईघाईने खूप कंटाळवाणा होतो आपला प्रवास. तर तुम्ही त्या गोष्टीचं नक्कीच हे करा. आम्ही पण जाण्यापूर्वी आमची स्पॉट लिस्ट, बुकिंग्स असं सगळं एक छानशी टूर प्रोग्राम बनवून गेलो होतो आणि त्याप्रमाणेच आम्ही फॉलो केलो. अगदी किती वाजता उठायचं आहे, चेक इन कितीला करायचं आहे, सनसेट कधी बघायला जायचं आहे, सनराईज कधी बघायला जायचं, या सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर प्लॅनिंग करा. सो प्लॅनिंग थोडंसं अर्धा एक तास इकडे तिकडे होऊ शकतं, पण तरी पण त्या प्लॅनिंग प्रमाणे जाण्याचा प्रयत्न करा. सो तुमचे मॅक्झिमम पॉइंट्स कव्हर होतील आणि आपण तिथे गेल्याचा आपल्याला पुरेपूर आनंद घेता येईल. तर आम्ही ट्रेनने जाण्याचं प्रेफर केलं होतं गोव्याला जाण्यासाठी. आम्ही नाईटची जर्नी नको म्हणून आम्ही दिवसाची जर्नी घेतली होती. साधारणपणे 8 वाजता आम्ही ठाण्यावरून एक्सप्रेसने आम्ही गेलो होतो. आणि आम्ही उतरलो होतो थिविम स्टेशनला 6:30 पर्यंत आम्ही थिविम स्टेशनला उतरलो. तिथे उतरल्यानंतरच बाहेर गेल्यानंतर तुम्हाला प्रीपेड टॅक्सीचं ऑप्शन आहे. तिथून तुम्ही प्रीपेड टॅक्सी घेऊ शकता. साधारणपणे 750 रुपीज त्याचे चार्जेस आहेत. मग तुम्ही 5 किलोमीटर घ्या, 10 किलोमीटर घ्या किंवा 18 किलोमीटर घ्या, चार्जेस तेवढेच आहेत. ऑलमोस्ट 750 बेसिक चार्जेस आहेत फॉर टॅक्सी. तर आम्ही तिथून टॅक्सी घेतली आणि साधारणपणे 45 मिनिटावरती आम्ही वेगळटॉर बीचला आम्ही पोहोचलो. 19 किलोमीटर्स आमचं हॉटेल होतं आणि तिथून अगदी 2-3 मिनिटावरच आमचे 2-3 स्पॉट होते. एक वेगेटल बीच होता, छापरा फोर्ट होता आणि अंजुनम बीच थोडं लांब होतं, 3 किलोमीटर होतं. पण बाईक असल्यामुळे आम्हाला काहीच वाटलं नाही. तर ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही तिथे बाईक घेतली होती आणि बाईकचे साधारणपणे रेट जे आहेत ते 350 ते 400 रुपये आहेत. पण विकेंडला हे रेट जास्त असू शकतात. कुठल्याही गोष्टीचे रेट्स जे आहेत, हॉटेल्सचे असू दे किंवा बाईक्सचे असू दे, तर विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला त्यांचे रेट थोडे हाय असतात. तर तुम्ही प्लॅनिंग करताना त्याही गोष्टीचा नक्की विचार करा. तर आम्ही संध्याकाळी साधारणपणे 7 वाजता आमच्या हॉटेलला पोहोचलो. संध्याकाळ झालेली होती म्हणून मग आम्ही फ्रेश झालो आणि लगेच आमच्या बीचवर गेलो. बीचवर साधारणपणे 8-8:30ला आम्ही तासभर तिकडे थांबलो, बीचचा मजा घेतली आणि मग पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. आणि तिथेच एक रेस्टॉरंट होतं, आम्ही तिथे गेलो होतो. ते रेस्टॉरंट मस्त होतं, छान होतं, असं रेट्रो थीम सारखं होतं, युनिक होतं. मग आम्ही थोडा टाइम तिथे पण स्पेंड केला आणि खरंच एन्जॉय केलं तिथेही आम्ही. खूप छान होता. आणि गोव्याला म्हणजे नाईट लाईफ आणि साधारणपणे डिसेंबरच्या महिन्यात म्हणाल तर तुम्हाला खूप एन्जॉय करायला मिळतं, छान मिळेल. तर आम्ही तिथेही खूप टाइमपास केला, छान मजा केली. त्याच्यानंतर आम्ही तिथे डिनर केला. डिनर नंतर परत आम्ही थोडीशी शॉपिंग केली, कारण की तिथं हॉटेल जवळच थोडंसं छोटं मार्केट पण होतं. तर तिथे थोडी शॉपिंग पण केली आम्ही. कारण की आपण इथून तर शॉपिंग करून जातोच, पण तिथे गेल्यावर तिथले ड्रेसेस बघितल्यावर आपल्याला कसं वाटतं घ्यावं म्हणून.
आम्ही वेगवेगळ्या बीचला गेलो होतो मॉर्निंगला, कारण की रात्रीचं कसं एवढं व्यवस्थित बघायला मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी उठून लवकर ह्याला गेलो होतो. वेगटर बीचला 2 दिवसाचं बुकिंग होतं तिथे हॉटेल. वेगटर बीचला आम्ही सकाळी 8 वाजता साधारणपणे गेलो. बीचवर जातानाच आम्ही ब्रेकफास्ट आणि चहा वगैरे घेतला आणि ब्रेकफास्ट केला. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. एक लोगो आहे आणि तिथून चापोरा पोर्ट आणि वेगटर बीच आणि अंजुनम बीच असे 3 रस्ते जात होते. बरोबर त्या जिथे 3 रस्ते जात होते ना तिथेच आमचं हॉटेल होतं. त्याच्यामुळे आम्हाला सगळं नियर बायच होतं. आम्ही मॉर्निंगमध्ये तर बाईक घेतलीच नाही. आम्ही वेगवेगळ्या बीचला आणि छापरा फोर्टला बाय वॉकिंगच गेलो. हार्डली 10 मिनिट्स आणि 5 मिनिट्स असंच होतं वॉकिंग. फक्त जेव्हा आम्हाला खालसाला जायचं होतं त्याच्यासाठी ते 3 किलोमीटर होतं आणि एवढं आपण वॉकेबल नाही जाऊ शकत. तेव्हा आम्ही संध्याकाळी 4 वाजता बाईक घेतली. गुड मॉर्निंग गोवा. तर आम्ही आता चाललो आहोत वेगटर बीचला, अंजुनम बीचला आणि छापरा फोर्टला. हे मागे जे दिसतंय समोरच आमचं हॉटेल आहे. इथून वॉकिंग हार्डली 5 मिनिटावरती वेगटर बीच. बीचला सरळ जातोय वेगटर बीचला आणि राईट जातोय छापरा फोर्टला आणि हा सरळ पुढे जाईल मापुसाला. तर सगळं वॉकेबल डिस्टन्स वरतीच आहे. हा, म्हणजे आमचं हॉटेल जे आम्ही घेतलेलं आहे ते अगदी फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर बघू शकता इथे प्रत्येक ठिकाणी अगदी 2-2 मिनिटावरती तुम्हाला बाईक्स, कार्स या रेंटवर अवेलेबल होतात. सो आता आम्ही वेगटर बीचच्या अगदी जवळ आहोत, अगदी 2 मिनिटावर. हा बघा आपल्याला बीच दिसायला सुरुवात झाली आहे. वेगटर बीचला हा बघा सुंदर निळाशार समुद्र, त्यात अशी छोटी छोटी खडक. तुम्हाला बाईक घ्यायचीच असेल तर मात्र तुम्ही सकाळी अर्ली इन द मॉर्निंग 9 किंवा 9:30 पर्यंतच बाईक घ्या. कारण तिथे वेळ अशी आहे बाईकची की सकाळी आज 9ला घेतली तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचा 24 तास होतात आणि त्याचे तुम्हाला 350 ते 400 रुपये द्यावे लागतात. फ्युएल आपल्याला त्यात बरं. क्लोज ब्रेकफास्ट केला, चहा झाल्यानंतर आम्ही फिरायला निघालो. तो सर्वप्रथम आम्ही वेगटर बीचला गेलो, जो आम्ही रात्री बघितला होता पण आता दिवसा आम्हाला बघायचा होता. तिथून एक साधारणपणे 9:30च्या आसपास आम्ही परत आलो आणि हॉटेल अगदी जवळ असल्यामुळे आम्ही पुन्हा ओलं वगैरे झालो, म्हणून फ्रेश झालो. त्याच्यानंतर आम्ही चापोरा फोर्टला गेलो. तिकडून जातानाही खूप मजा आली. वॉकेबलच गेलो आणि कसं बघण्यासारखं पण आहे. म्हणजे असं प्रत्येक तुम्ही जसं जसं चालत जाणार ना तसं तसं त्यांचं छोटं छोटं मार्केट आहे. म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही वरती चढत जाताना. हळूहळू सगळ्या दोन्ही साईडला मार्केट आहे. वस्तू बघत 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 आपण इझिली फोर्ट पर्यंत पोहोचून जातो. फोर्ट म्हणजे असं खूप बघण्यासारखं नाहीये, फक्त एक उंच टेकडीवरती समुद्र बघायला मिळतो आणि फोर्टची फक्त आता आपण म्हणतो ती भिंतच शिल्लक आहे. बाकी फोर्ट म्हणजे असं काही हे नाही, फक्त पायऱ्या आहे तिथं जायला आणि पूर्ण प्लेन जागा आहे खडक सारखं. बाकी काही नाहीये तिथे. फोटो सेशन तुम्ही तिथे करू शकता, चांगले पॉइंट्स आहेत. आणि एक तासभर 1.5 तास खूप झाला. आम्ही साधारणपणे 11-11:30 पर्यंत आम्ही पुन्हा 12 पर्यंत आमच्या हॉटेलला आलो आहोत. चोपरा फोर्टला बघा आमच्या बरोबर. चला चोपरा फोर्टला. आणि खूप छान असं वातावरण आहे. सकाळचे 10:15 झालेत. हा छापरा फोर्टचा रस्ता आहे. आता आम्ही सरळ चाललोय चालत, कारण की सगळंच हॉटेल पासून वॉकेबल डिस्टन्सवर आहे. त्याच्यामुळे आम्हाला व्हेकल घ्यायची गरजच नाही पडली. आणि व्हेकलचं कदाचित आम्ही उद्या वगैरे प्लॅन करू. आणि संध्याकाळी आम्हाला एका रिसॉर्टला जायचं आहे. इकडे बघू, जर आवश्यकता असेल तर व्हेकल करू,
नसेल आणि टॅक्सी जर असेल अवेलेबल रिजनेबल रेटमध्ये तर मग टॅक्सीने जाऊया, कारण मग आपल्या दिवसभराचं पेट्रोल्स आणि याचे पैसे वाचतात. आणि ते वाचावे म्हणूनच आम्ही आमचं जे हॉटेल आहे त्यात ती वॉकेबल घेतलं आहे. 1 किलोमीटरच्या आतमध्येच आपले 2-3 स्पॉट आहेत. सो आपले याचे पैसे पण वाचतात, व्हेकल्सचे पैसे वाचतात, ट्रान्सपोर्टेशनचे पैसे वाचतात. आणि मेन म्हणजे कसं, इथली लोक आपल्याला जास्त माहित नाहीये, रात्रीचं आपण जास्त ट्रॅव्हल नाही करू शकत इथे. त्याच्यामुळे आपलं हॉटेल जर आपल्या स्पॉट पासून नियर बाय असेल तर आपण 9 वाजेशी आपल्या हॉटेलला येऊन जातो. तसं गोवा म्हणजे नाईट लाईफ साठी फेमस आहे, पण थोडंसं आपण नवीन ठिकाणी आलो तर थोडंसं आपण सावध असलं पाहिजे. मोस्ट ऑफ कोविडचे रिस्ट्रिक्शन्स पण भरपूर आहेत. अजून तरी आम्हाला काही असं जाणवलं नाही, कारण काही लोक मास्क वापरतात आणि काहींचे तर अजिबात मास्क नाहीये. जे लोकल लोक आहेत ते काही एवढे मास्क वापरत नाही, पण तरी पण आपण आपले सावधानी नक्की घ्या जर आपण या पिरियडमध्ये गोव्याला येणार असाल तर. सो आता आपण भेटूया वरती फोर्टला गेल्यावर. बाय. आमच्या मॅडम आता इथेच थकल्या आहेत. आता त्या विसावा शोधतील. हा, त्यांनी विसावा शोधलेला आहे. हे बघा लिहिलंय ते चपरा पोर्ट आणि हे मॅडम. सो छापुरा फोर्टवरून आपल्याला फक्त हा व्ह्यू बघायला मिळतो, त्यासाठी आपल्याला एवढ्या स्टेप्स सोडून यावे लागतात. पण हा व्ह्यू अप्रतिम आहे, खूप छान वाटतं बघायला. तर तुम्ही हा स्पॉट नक्की बघा, मिस करू नका. आणि इथे फोटो सेशन हे खूप छान होते. हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.